दिवा म्हणे वातीला, सांग मानव जातीला, सुख दुःखात रहा म्हणावं एकमेकांच्या साथीला. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. 4 ऑगस्ट 2024 रोजी गतहारी अमावस्या अर्थात दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आहे. तर या अमावस्येच्या दिवशी जे कणकेचे दिवे बनवले जातात तर ते कसे बनवायचे, त्याचबरोबर दिव्यांची पूजा कशी करायची, कोणते नियम आपण पाळायचे आहे, या दिवशी मांसाहार केलेला चालतो का, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही आषाढ अमावस्या, काटे अमावस्या, गतहारी अमावस्या, गटारी अमावस्या, दिवे धुण्याची अमावस्या, दिव्यांची अवस अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आपण प्रत्येक सणवारात दिवा लावत असतो, दररोज देखील देवाजवळ दिवा लावतो, दिवा स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. तर अशा या दिव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्येचा दिवस, दीप अमावस्येचा दिवस. या दिवशी दिवे घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ करायचे आणि त्यांची पूजा करायची. तर दिव्यांची पूजा नक्की कशी करायची, दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती, दीप अमावस्येची पूजा कशी केली पाहिजे, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तिथून तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे म्हणजे जे आपण दररोज वापरत असेल किंवा मग जे आपण वापरत नाही ठेवून दिलेले असतील, नवरात्रीमध्ये आपण एक मोठा दगडी दिवा लावतो ज्यामध्ये अखंड दिवा आपण लावत असतो, तर तो दिवा, त्याचबरोबर पूर्वी जे शाईच्या बाटलीपासून दिवे बनवले जायचे, काचेचे बाटलीचे दिवे असायचे, जे लाईट नव्हती त्या काळात, तर त्यामध्ये रॉकेल भरून ते दिवे लावले जायचे. तर ते दिवे देखील या दिवशी स्वच्छ करून त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. या दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे कणकेचे दिवे बनवले जातात. तर त्या कणकेच्या दिव्यांचं पूजेमध्ये काय महत्त्व आहे मी ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते दिवे नक्की कसे बनवायचे, कणकेमध्ये गूळ मिसळून आपल्याला हे दिवे बनवायचे आहे. त्यासाठी गूळ बारीक करून घ्यायचा, गूळ पावडर घेतली तरी चालेल, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा, त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं. आपल्याला जेवढे दिवे बनवायचे आहे तेवढ्या मापाचं आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं. ज्याप्रमाणे आपण पोळ्यांचं पीठ मळतो त्याप्रमाणे त्यामध्ये ते गुळाचं पाणी खूप जास्त करायचं नाही, म्हणजे ते पीठ आपलं सैल होणार नाही. त्यामध्ये पीठ मिसळून आपण पोळ्यांचं कणिक भिजवतो त्याप्रमाणे ते कणिक भिजवून घ्यायचं. हवं तर त्यामध्ये तुम्ही बाइंडिंगसाठी थोडासा रवा टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. व्यवस्थित कणिक भिजून झालं की आपल्याला जेवढे दिवे बनवायचे आहे 5, 7, 9, 11 तर तेवढे गोळे बनवून घ्यायचे आणि त्या गोळ्यांपासून छानसे दिवे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये बनवून घ्यायचे. दिवे बनवले की स्टीमरमध्ये किंवा एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यावरती चाळण ठेवून त्यावरती ते दिवे ठेवून त्याला 5-7 मिनिटांची वाफ किंवा स्टीम आपण देऊन घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गुळ कणकेपासून दिवे बनवायचे आहे. या दिव्यांना दीप अमावस्येच्या दिवशी खूप महत्त्व असतं. त्याचबरोबर आषाढ महिन्यासाठी आपल्या कुलदेवीसाठी सुवासिनी जेवू घातल्या जातात, कुलदेवीची ओटी भरली जाते. गोड पुऱ्या या आषाढ महिन्यात तळण्याला खूप महत्त्व असतं. घरोघरी आषाढ किंवा आखाड तळला जातो, गाई गुरांना तो आखाड तळलेला खाऊ घातला जातो. जर तुम्ही आखाड तळायला महिनाभर जमलेला नसेल, काही कारणास्तव तुम्ही महिनाभर आखाड तळलेला नसेल, तर या दीप अमावस्येच्या दिवशी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो, तर त्या दिवशी तुम्ही आखाड तळू शकता. आखाड नक्की का तळला जातो याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. अमावस्येच्या दिवशी ही जी दिव्यांची पूजा आपण करतो तर ती सकाळीच आटपून घ्यायची. जे काही नैवेद्याचं काम असेल ते देखील आवरून घ्यायचं. त्यानंतर बघा, या दिवसापासून म्हणजे या अमावस्येच्या दीपपूजनामध्ये आपण आघाड्याच्या पानांचा देखील वापर करू शकतो, कारण श्रावण महिन्यापासून किंवा या आषाढ अमावस्येपासून पत्री पूजनाला सुरुवात होत असते. आता पत्री पूजन म्हणजे काय, पत्री म्हणजे काय तर पानं. श्रावण महिन्यात आपण बऱ्याचशा पूजांना वेगवेगळ्या झाडाच्या पानांचा वापर करत असतो, जसं की आघाडाच्या पानांचा आपण वापर करतो,
हरतालिकेला देखील आपण वेगवेगळ्या पानांचा वापर करतो। श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, तर आपण श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजेसाठी जास्तीत जास्त बेलाच्या पानांचा वापर करत असतो। तर हा एक पत्री पूजनाचा देखील महिना असतो, म्हणून तुम्ही या दिव्यांच्या पूजामध्ये पानांचा देखील वापर करू शकता। दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे आहे। हे नियम तुम्ही प्रत्येक अमावस्येला पाळायचे आहे। प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, तर त्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला आपण हे नियम पाळायचे आहे। अमावस्येचा दिवस हा दान धर्मासाठी शुभ असतो, त्यामुळे तुमच्याकडून शक्य होईल तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही अमावस्येच्या दिवशी दान करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे। त्यानंतर पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायचं। जर तुम्हाला पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान तुम्ही करू शकता। त्यानंतर या दिवशी आपल्या पितरांच्या सेवा देखील करायच्या आहे, पितृतर्पण करायचं आहे। हा दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी चांगला दिवस असतो, त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर त्यावरती उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता। पितृदोष घालवण्यासाठी काही उपाय आहेत, ते मी या अगोदर व्हिडिओत सांगितलेले आहे, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काय उपाय करू शकतो। दीप अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे। आता सध्या पावसाळा सुरू आहे, सूर्यदेव दर्शन देत नाही, तर जो सूर्योदयाचा वेळ असतो त्या वेळेत तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे। अमावस्येच्या तिथीला पाण्यामध्ये तीळ मिसळून, जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने ते तीळ मिश्रित पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे, त्यामुळे देखील आपले पित्र प्रसन्न व्हायला मदत होते। अमावस्येच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालणे हे देखील खूप शुभ मानले जाते, त्यामुळे तुमच्या घरी जर गाय असेल किंवा तुमच्या आसपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही गाईला चारा खाऊ घालू शकता। दीप अमावस्येच्या दिवशी तुमच्या मनात म्हणजे जे लोक मांसाहार करत असतील तर त्या लोकांच्या मनात प्रश्न तयार होऊ शकतो की या दिवशी आपण दिव्यांची पूजा अर्चा करतो, मग या दिवशी मांसाहार केला तर चालेल का? तर या दीप अमावस्येला गतहरी अमावस्या असं देखील एक नाव आहे। बरेच लोक याला गटारी अमावस्या देखील म्हणतात। तर ते गतहरी आहे की गटारी आहे याचं खुलासा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर बघा, दुसऱ्या दिवसापासून म्हणजे आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते। श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। बरेचसे सणवार व्रतवैकल्य या महिन्यामध्ये येतात, त्यामुळे या महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असतो। म्हणून जर तुम्ही मांसाहार करत असाल तर या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गतहरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही मांसाहार केला तरीही चालेल। श्रावण महिना सुरू व्हायला अगदी काही 2-3 दिवस शिल्लक आहे, तर श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी आपल्याला घरातून काही वस्तू बाहेर काढून टाकायच्या आहे। त्या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरात नकारात्मकता असते, इडापिडा असते, आपल्या घराला वास्तुदोष लागतो। मग आपण श्रावण महिन्यात कितीही व्रतवैकल्य केली, पूजापाठ केली, उपासना केली तर त्या गोष्टींचं फळ आपल्याला मिळत नाही। म्हणूनच श्रावण सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू बाहेर काढायच्या आहे की ज्या वस्तूंमुळे आपल्या घराला वास्तुदोष लागलेला असतो, आपल्या घरामध्ये दारिद्र्य नांदत असते। तर अशा त्या कोणत्या वस्तू आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला कोणत्या वस्तू आपल्या घराबाहेर काढून टाकायच्या आहे। तर असा होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुमच्याकडे दीप अमावस्येची पूजा कशी केली जाते हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।